नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिकेकडून तपोवन परिसरातील तब्बल 1200 एकर जागा साधुग्रामसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी सुमारे 1700 झाडे तोडण्याची परवानगीही नियोजनाच्या टप्प्यात निश्चित केली। मात्र हा निर्णय उघड झाल्यानंतर पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठा आक्रमक सूर आळवत महानगरपालिकेविरोधात रस्त्यावर उतरले आहेत। तपोवन परिसरात आज सकाळपासून नागरिकांकडून झाडांना मिठी मारो आंदोलन सुरू आहे। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच निसर्गप्रेमी या चळवळीत सहभागी झालेत। सिंहस्थासाठी सोयी कराव्यात पण निसर्ग नष्ट करून नाही असा रोष नाशिककरांनी व्यक्त केलाय। प्रभू रामचंद्राच्या, सीतामाईच्या, हनुमंताच्या तपोभूमीमध्ये आपण आहोत। इथे ही साधू संतांची तपोभूमी आहे। इथे अनेकांनी इथे तप केलेलं आहे, वनराई आहे आणि अशा या पुण्यभूमीमध्ये आज कुठेतरी महानगरपालिका 1700 झाडांवर हातोडा टाकू पाहत आहे आणि म्हणून त्यांनी निकषही लावलेले आहेत। काय निकष लावले तर 10 वर्षाची झाडं आम्ही तोडणार। अरे भाऊ, 10 वर्षाचं काय 70 वर्षाचं काय? मर्डर आहे, खून आहे, त्याच्यावर तुम्ही कुऱ्हाड चालवणार आहात आणि म्हणून हे चालणार नाही। नायर मॅडम म्हणते की ऑनलाईन घेणार नाही तक्रारी, परंतु ऑनलाईन तुम्हाला ठेके चालतात, ठेकेदारांसाठी ऑनलाईन मोकळी आहे, पण नागरिकांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन तुम्हाला नाही। डिजिटल इंडिया पंतप्रधान सांगताय आणि नायर मॅडम तुम्ही कुठे चाललात? कोणत्या विश्वासात? आणि म्हणून हे शहर ही पुण्य नगरी आहे। इथे आमच्या आस्था आहे, तिथे आमच्या भावना आहेत, इथे आमच्या धर्माला ठेच लागणार आहे आणि हा प्रत्येक झाड हे ऑक्सिजनचा सिलेंडर आहे। ह्या गावाचा ऑक्सिजन तुम्ही नष्ट करू पाहतायत। गाव गुदमरून जाईल, शहर गुदमरून जाईल आणि म्हणून आज आम्हाला या हत्येचं पाप तुम्ही घेऊ नका। इथे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल काढण्याचा अधिकार प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा नाही आणि साधू संतांनी त्यांच्यासाठी कुठे नाही। साधू संत इथे जंगलातच राहिले होते आणि ते जंगलातूनच येणार आहे। कशासाठी त्यांना सिमेंट कॉन्क्रीटच्या कुट्या बांधताय तुम्ही? नाही चालणार आहे आणि म्हणून आम्ही हे सहन करणार नाही, या शहरातला नागरिक सहन करणार नाही। या धर्मविरोधी अधर्म आम्ही तोडून टाकू, कारण अधर्मला प्रतिकार करणं हे प्रभू रामचंद्रांनीच आम्हाला शिकवलं। हे जे मारीच आलेले, या मारीचांना आता हुसकून देण्याची वेळ आलेली आहे। तपोवन मध्ये 1700-1800 झाडांवरती फुली मारलेली आहे आणि ते कापण्याचा घाट हा या महानगरपालिकेने रचलेला आहे। याच्या विरोधात आम्ही जनआंदोलन उभारलेलं आहे। येत्या जनसुनावणीमध्ये आम्ही याचा विरोध करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये तापमान प्रचंड वाढलेलं आहे, पावसाळा अनियमित झालेला आहे। हे सगळं असताना बिबट्यांचे हल्ले प्रचंड वाढलेले आहेत। इथे जर वनच नसेल तर बिबट्या जाणार कुठून? ते शहरातच येतील, आपल्या घरातच येतील। या सगळ्यांचा विरोध आपण नाशिककर म्हणून करायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही इथे जमलोय। आज आम्ही चिपको आंदोलन करतोय आणि विशेष म्हणजे जनसुनावणीच्या वेळेस आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडू आणि एकही झाड इथे तुटू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे। 21 तारखेला जनसुनावणी महानगरपालिकेने ठेवलेल्या 21 तारखेला महानगरपालिकेने जनसुनावणी ठेवलेली आहे। या जनसुनावणीत आम्ही पूर्ण ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले ते सगळे तिथे जाऊ। आमचं म्हणणं आहे की ते तिथे न घेता, महानगरपालिकेत न घेता, 4 भिंतीमध्ये तुमच्या न घेता इथे तपोवन मध्ये येऊन या वनामध्ये आपण बसू, या झाडांच्या सानिध्यात आपण बसू आणि मग तुम्हीच स्वतः येऊन म्हणाल की हे जी वास्तू आहे ती अशीच राहायला पाहिजे, अजिबात तुटायला नको, अशीच आमची भूमिका आहे। आम्ही 21 तारखेला नाशिक महानगरपालिकेकडनं 1800 ते 1900 झाडं तपोवनामधले तोडण्याचा एक नोटीस आली, परंतु आम्ही सर्व पर्यावरणवाद्यांनी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तपोवन हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्य आहे। तपोवन हे नाशिकची प्राचीन ओळख आहे आणि तप आणि वन यावर आधारलेलं आहे। पर्यावरण जीवविविधतेचं नुकसान होऊन कुठलाही कुंभमेळा या ठिकाणी साजरा होऊ शकत नाही। महानगरपालिका म्हणते की 10 वर्षाच्या आतील झाडे आम्ही तोडणार आहोत, परंतु झाड तोडण्याचं वय हे निकष नसू शकतं। आज तुम्ही या ठिकाणी बघता की या ठिकाणी सगळ्या फुल्या मारलेले झाडं आहेत, हे एका ठिकाणी एकटवलेले आहेत आणि जेव्हा याची कटिंग होईल तेव्हा ही जमीन पूर्णपणे बक्कल होणार आहे, उघडी होणार आहे आणि यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होणार आहे। तपोवन या ठिकाणी अनेक ऋषीमुनी येऊन गेले, साधू संत होऊन गेले, रामदास स्वामी या ठिकाणी आले, अनेक ऋषी, जनरल स्वामी, राष्ट्रसंत जनरल स्वामी यांनी इथं तप केलेलं आहे आणि या भूमीत तप केलेलं आहे आणि या भूमीतली जर झाडं आपण काढणार असू तर हा हरित कुंभमेळा कसा होऊ शकतो? म्हणून आमची अशी मागणी आहे की तुम्ही जे काही कुंभमेळ्याचा जे काही विकास करणार आहात त्याचं एक ग्रीन डिझाईन तुम्ही संपूर्ण नाशिककरांसमोर ठेवलं पाहिजे, कारण कुंभमेळा हा मुळात गोदावरीचा उगम झाला आणि ते जे काही अमृत कण पडले त्यामुळे होतोय
आणि अमृतकण हे खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे द्योतक आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून असा कुंभमेळा होत असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेने प्रशासनाने यावरती विचार केला पाहिजे। यासाठी आमची अजून दुसरी मागणी आहे की तुम्हाला जो काही विकास करायचा आहे तो पर्यावरण तज्ञांना समावेश करून, NGO ला समावेश करून, विविध नागरिकांना समावेश करून त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी हे सगळं मतप्रवर्तन करणं गरजेचं आहे। आम्हाला अशी एक माहिती मिळाली की आम्ही नाशिककरांनी ज्या काही ऑनलाईन तक्रारी त्या ठिकाणी त्या मेलवरती पाठवल्या गेल्या तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आम्ही फक्त लेखी तक्रारी फक्त स्वीकारणार आहोत। या डिजिटल इंडियामध्ये प्रधानमंत्री जे डिजिटल इंडिया सांगतायत आणि जनसेवक म्हणतात, हे अधिकारी स्वतःची हुकुमशाही कशी करू शकतात हाच एक आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या काही ऑनलाईन तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि जी सुनावणी आहे ती सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी घेतली पाहिजे, सगळ्यांचा विचार या ठिकाणी एकत्र करून या ठिकाणी घेतली पाहिजे आणि तपोवनमध्ये वृक्षतोड ही थांबली पाहिजे। जीवनदायी पर्यावरणावर कुऱ्हाड चालवणाऱ्या या निर्णयाला तात्काळ स्थगिती द्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। आंदोलकांच्या मते तपोवन परिसरातील झाडे ही नाशिक शहराचा ग्रीन लंग्स आहेत। हजारो झाडांची कत्तल झाली तर प्रदूषण वाढेल, स्थानिक जैवविविधता नष्ट होईल आणि तापमानात मोठी वाढ होईल अशी गंभीर चिंता व्यक्त केली जाते। सोशल मीडियावरही #SaveTapovan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे। तपोवनाचा प्रश्न आता पर्यावरण, प्रशासन आणि सिंहस्थ नियोजन या तिन्हींच्या संघर्षाचं केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे। नाशिककरांच्या लढ्याचा पुढचा टप्पा काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।